जहांगीर आणि आपले जाधव टोलवाटोली होती इकडनं म्हणते त्याच्याकडे जा त्याच्याकडनं म्हणते त्याच्याकडे ही एक विषय आणि दुसरा विषय ही मी बँकेचं तुम्हाला सांगितलं तर बऱ्याच बँकांनी ठेवले हा सांगतो मी आता कुठे गेले काय किती सांगा तुमचं किती पैसे अडकवले बँकेने 40,000 अडकवले कोणती बँके बँक ऑफ इंडिया सांगा ना काय सांगतोय मॅनेजर ते खातं लॉक केलं म्हणून सांगते कर्ज एकतर कर्ज न वजून करा किंवा पैसे भरा पैसे असं एक सांगितलं जाते आणि दुसरा मुद्दा आहे मे महिन्यातलं आपले जे अवकाळीचं झालं होतं ते मे महिन्यातली ठराविकच गावातल्या पैसे आले त्यानंतर ती यादी जाहीर बी नाही आणि कुठलं गाव वगैरे कुठलं राहिले त्याची बी काय माहिती नाही तोंडी आपण माहिती मागतो तर त्याची काही मिळत नाही परत 2022-23 जे होतं त्यातले बी लोक बरेच राहिले आणि काही लोकांचे पैसे मंजूर होते ते पैसे माघारी गेले काही तांत्रिक कारणामुळे त्याचं दुरुस्ती किंवा येतील का नाही येतील असं काही ठामपणे माहिती भेटत नाही आता पटेल साहेबाकडे लोक येतात तर त्यांच्याकडे सोलापूरचा काय चार्ज घेतलं काय एकट्यावर लोड होते आणि मग ते शेतकऱ्यांना थोडंसं बोलणं किंवा शेतकऱ्यांना बोलणं असं खटकं लोकात उडत त्याच्यामुळं विनाकारण थोडासा गैरसमज लोकात निर्माण होतो या सगळ्या गोष्टीचा विषय आहे दुसरी गोष्ट आहे का ना वीटची यादी वीट 2023 तुमचं चालूची अतिवृष्टी झाली ना 2 याद्या पाठवले तिसरी यादी कदम आपलं तलाठी आहे ना त्याला विचारले की आम्ही पाठवली एक म्हणजे आलीच नाही 2 दुसरी याद्याच्या पैसे लोकांचे आले नाहीत बऱ्याच लोकांचे आणि तिसरी यादी तिसरी यादी याला काय प्रॉब्लेम चाललं तुमचं सांग हो सांगा सगळ्यात महत्वाचं 60-65% लोकांचे पैसे आले नाहीत असं नाही आपल्याकडे जी भरलेली माहिती आहे 82,000 पैकी 82,000 आपण लोक कळवली होती 82,000 पैकी नंतर सगळ्यांच्या याद्या मागं लागून म्हणजे दिवाळीपासून ह्या याद्या ज्या चाललेल्या होत्या त्या याद्या करून यादी आली 70,000 आली 70,000 पैकी 61,000 लोकांचे पैसे गेलेले दाखवले म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं पेमेंट इनिशिएटेड म्हणजे माझ्या खात्यावर दाखवतोय 37,000 24,000 गेलेले परंतु ती पैसे अजून मला मिळाले तर त्याच्यामध्ये हा विषय आहे की ज्यावेळी एकदा आम्ही ती यादी भरली की हितला आपला रोल संपला हा परंतु इथं माझा रोल संपला म्हणून मी तुम्हाला उत्तर द्यायची नाहीत असं नाही विषय पेमेंट इनिशिएटेडला काय होतं की आता ही शंभूचं आहे नाव शंभूचं नाव आहे तिथं आधार कार्ड आहे त्याचं व्हेरिफिकेशन दिल्लीला होतं त्यामुळं कदाचित तो वेळ लागत असावा तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता ते पैसे सुटणार आहेत म्हणून ते पैसे येतील म्हणून ती पेमेंट ऍड्रेस करायचं तर एका दिवशी तुम्ही काय येताय 2 जण कशी मोरवडची 2 जण येतात वाशिम्याची 4 जण येतात असं झालं की गाव बदलायला वेळ लागतो त्याच्यामध्ये थोडासा 2च माणसं आहेत त्याचं फेस रिडिंग दोघांशिवाय होऊ शकत नाही त्यामुळं थोडस त्यांच्याकडून जर कदाचित चुकीची गेलीच असतील असं नाही पण समजा तुमची टोलवाटोलवी जर केली असेल काय केलं असेल तर त्यासाठी म्हणजे मी पुन्हा त्यांना सूचना देते आणि असं व्हायला नको म्हणून मी तसं जर झालं असेल तर मी सांगते मी स्वतः सॉरी म्हणते आणि त्यांना हे सांगते की असं करू नका पण तुम्ही पण ज्यांची कर्जमाफी आहे ज्यांना काही एखादं शेततळ लागले काय लागले त्यांचे एकाला लागलेलं असेल 15 जण जाऊन तिथे गर्दी करता असं पण करू नका एक गाव आम्ही संपवत आणायला हीच झालं आता सांग शेवटची पहिल्यांदा 2 हेक्टर पर्यंत घोषणा केली आणि नंतर 3 हेक्टर केली लोकांनी 2 हेक्टरचं भरलं अगोदर आणि 3 हेक्टरचं झाल्यानंतर त्याचं पुन्हा अर्धा एकर 1.5 एकर क्षेत्र शिल्लक राहिले तर त्याचे त्यांनी परत फॉर्म भरले काय झाले तर त्या 1.5 एकराची नुकसान भरपाई आली लोकांना
आणि ही मागची राहिली तर मग लोकांची शंका आहे की मग आता एवढ्यावरच मागताय काही आपली नाही. मागची येणार. नाही. आपण देताना यादी एकत्र करून दिलेली 2 हेक्टर पर्यंतची यादी आणि 3 हेक्टर पर्यंतची यादी ती अशी मिसळून यादी दिली. पण कुठल्याही बँक मॅनेजरला, कुठल्याही बँकेला, कुठल्याही बँक म्हणजे त्या संस्थेला त्या शेतकऱ्याचे दुष्काळी अनुदानाचे, पूर परिस्थितीचे, अतिवृष्टीचे जर पैसे आलेले असतील तर ते पैसे कर्जाचे पैसे म्हणून काढून घेता येणार नाही. जोपर्यंत ती व्यक्ती स्वतः ती द्यायला तयार होत नाही तोपर्यंत आहे. तसे असेल, तशा बाबतीत काय असेल म्हणजे मी सगळ्यांसाठी सांगते, तसं जर काही घडत असेल तर त्या व्यक्तीने त्यांचं नाव, बँकेचा अकाउंट नंबर आणि किती पैसे कर्ज हे झालेलं आम्ही तसं एक्सप्लेनेशन मागू आणि जर गरज पडली तर गुन्हे सुद्धा आपण दाखल करणार आहोत. पत्र हे यापूर्वीच दिले, म्हणजे निश्चित द्यायची गरज नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी असं पत्र पण दिलेलं होतं आणि त्यांची बैठक घेऊन पण सांगितलेलं होतं. पण यावर पण असं जर कोण करत असेल तर ते तालुका स्तरावर त्यांच्यावर गुन्हे दाखल. अर्ज देऊ का? हो, द्या ना. ते आपण त्या